हा संपूर्ण प्रोसेस म्हणजे देवाने तुम्हाला निवडणं आहे. आणि मित्र हो, देव प्रत्येकालाच निवडत नाही. तो फक्त त्यांनाच निवडतो ज्यांच्यात काहीतरी विशेष आहे, ज्यांना एक विशेष कार्य करायचं आहे, ज्यांच्यामध्ये या जगाला काहीतरी चांगलं देण्याची क्षमता आहे. नमस्कार मित्र हो, जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही हा व्हिडिओ चुकून पाहत नाही आहात, किंवा हा कोणता योगायोग देखील नाहीये, किंवा युट्यूबने तुम्हाला हा व्हिडिओ रॅन्डमली सजेस्ट केलंय असं देखील नाहीये, तर तुम्ही काय म्हणाल हो? तुम्ही म्हणाल की काय बोलतोयस, हा तर एक साधा व्हिडिओ आहे. मी स्क्रोलिंग करत होतो आणि हा दिसला म्हणून मी तो बघतोय. पण मित्र हो, मी जर तुम्हाला म्हटलं की साक्षात ईश्वर, साक्षात नियती तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहे आणि हा व्हिडिओ म्हणजे त्या संदेशाचं एक माध्यम आहे, तर तुम्ही विश्वास ठेवाल का? कदाचित नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या जगात कोणतीच गोष्ट चुकून घडत नसते. प्रत्येक गोष्ट एका कारणासाठी घडते. प्रत्येक भेट होण्यामागे एक उद्देश असतो. प्रत्येक क्षण हा एका नियतीने लिहिलेला असतो. आणि आता हा क्षण ज्यामध्ये तुम्ही हा व्हिडिओ बघताय, हा देखील चुकून आलेला नाहीये मित्र हो, तर साक्षात देवाने किंवा नियतीने तो तुमच्यापर्यंत पाठवलेला आहे. आजचा विषय आहे, देव तुम्हाला हाक मारतोय आणि त्याची ही 5 लक्षणे आहेत, ज्यांच्याकडे तुम्ही कदाचित दुर्लक्ष करताय. आज आपण बोलणार आहोत की देव आपल्याशी कसा बोलतो, त्याच्या हाकेची लक्षणे कोणती, तुमच्या आयुष्यात आता जे घडतंय त्या मागचं खरं कारण काय, आणि तुम्ही या दैवी बोलवण्याला कसा प्रतिसाद द्यायचा, या सगळ्याबद्दल. मित्र हो, माझी एकच विनंती आहे, हा व्हिडिओ मध्येच सोडू नका. कारण शेवटी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, जी ऐकल्यावर तुमच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल. आणि प्रत्येक लक्षणामागे मी तुम्हाला रिअल लाईफ स्टोरीज, सायंटिफिक रिसर्च आणि आपल्या शास्त्रातील ज्ञान, या तिन्हीचा आधार देणार आहे मित्र हो. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. एक खरी गोष्ट ज्या माणसाला देवाने हाक मारली. सोलापूरचा विशाल, वय वर्ष 38. तो एका IT कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करायचा. पगार चांगला होता, महिन्याला 75,000 रुपये. बायको सुप्रिया, ती एका शाळेत शिक्षिका होती. त्यांना एक 8 वर्षाचा मुलगा देखील होता. त्याचं नाव आर्यन होतं. बाहेरून बघितलं तर विशालचं आयुष्य अगदी परफेक्ट होतं. चांगला पगार, सुंदर कुटुंब, शहरातलं स्वतःचं घर. पण विशालच्या आत काहीतरी तुटत होतं. तो रात्री बायकोला म्हणायचा, सुप्रिया, मला माहित नाहीये ग, मला नेमकं काय होतंय. सगळं आहे माझ्याकडे, पण तरीही मला आतून एक रिकामेपणा जाणवतोय. एक अशी भूक आहे जी कशानेच भागत नाहीये. पार्ट्या, शॉपिंग, नवीन गाडी, काहीच मला आनंद देऊ शकत नाहीये. कधी कधी वाटतं, मी चुकीच्या ठिकाणी आहे का, चुकीचं आयुष्य जगतोय का? त्यावर सुप्रिया म्हणायची, तुला डिप्रेशन झालंय का, डॉक्टरकडे जाऊया का? त्यावर विशाल म्हणायचा, हे डिप्रेशन नाहीये, हे काहीतरी वेगळं आहे. जणू कोणीतरी मला आतून बोलावतोय, पण मला ते कळत नाहीये की कोण बोलावतंय आणि कुठे बोलावतंय. हे ऐकून सुप्रियाला खूप काळजी वाटायला लागली. मग एके दिवशी विशालचे वडील म्हणजेच आप्पा त्यांच्या गावाहून आले होते. आप्पा म्हणजे 72 वर्षांचे इसम होते. साधे, शांत, देवभक्त माणूस. रात्री जेवणानंतर आप्पांनी विशालला विचारलं, विशाल, तू ठीक आहेस ना? तुझ्या डोळ्यात एक अस्वस्थता दिसते. विशालने सगळं सांगून टाकितलं. रिकामेपणा, अर्थहीन वाटणं, कशातच मन न लागणं. अप्पा शांतपणे हसले आणि म्हणाले, विशाल, तुला डिप्रेशन नाही झालंय, तुला देव हाक मारतोय, तुला देवाने हाक मारलीये. विशाल चकित झाला. हाक? कसली हाक?
देव काय फोन करतो का? आप्पा म्हणाले, देव फोन करत नाही, तो तुझ्या आतून बोलतो. तू जे सांगतोयस ना, की मन लागत नाही, रिकामेपणा जाणवतो, सगळं असूनही काहीच नाही असं वाटतं, हीच ती देवाची भाषा आहे. तो तुला या भौतिक जगातून जाग करतोय. तो तुला सांगतोय, अरे तू या बाहेरच्या गोंधळात इतका हरवलायस की तुला माझा आवाज ऐकूच येत नाहीये. म्हणून मी तुला आतून हलवतोय. मी तुला 5 लक्षणे सांगतो. ही लक्षणे ज्याच्या आयुष्यात दिसतात ना, त्या माणसाला देवाने एका विशिष्ट कार्यासाठी निवडलेलं असतं. हे लक्षात घे. विशालने ती 5 लक्षणे ऐकली आणि प्रत्येक लक्षण ऐकताना त्याच्या डोळ्यातून पाणीच आलं. कारण प्रत्येक लक्ष जणू काही त्याच्याच आयुष्याचं वर्णन होतं. मित्र हो, आप्पांनी सांगितलेली तीच 5 लक्षणे आज मी तुम्हाला सांगणार आहे. पण फक्त सांगणारच नाही, प्रत्येक लक्षणामागचं सायन्स, प्रत्येक लक्षणामागची स्पिरिच्युअलिटी आणि प्रत्येक लक्षणामागची एक रिअल लाईफ कहाणी, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तयार आहात ना? चला तर मग. लक्षण नंबर 1, अचानक मन लागेनासं होणं, द डिवाइन डिस्कनेक्शन. मित्र हो, आधी हे समजून घ्या, तुमच्या आयुष्यात असं एक काळ आलाय का की जेव्हा अचानक कोणत्याच पार्टीत तुम्हाला मन लागत नाही, मित्रांसोबत मजा करताना देखील आतून एक रिकामेपणा जाणवतोय, शॉपिंग करूनही मन भरत नाही, नवीन फोन घेतला तरी 2 दिवसातच कंटाळा येतो, नेटफ्लिक्सवर सिरीज बघताना अचानक पॉज करून भिंतीकडेच बघत बसता आणि मनात एकच प्रश्न येतो की या सगळ्याला काही अर्थ आहे का? जर तुम्हालाही हे जाणवत असेल तर ऐका. बहुतेक लोक याला डिप्रेशन म्हणतात. बहुतेक लोक म्हणतात डॉक्टराकडे जा, मेडिसिन घे, थेरपी कर. आणि हो, जर खरोखर तुम्हाला डिप्रेशन असेल तर नक्की डॉक्टराकडे जा. मी तुम्हाला मेडिकल ऍडवाइस देत नाहीये, पण प्रत्येक रिकामेपणा डिप्रेशन नसतो मित्र हो. कधी कधी हा रिकामेपणा हे तुमच्या आत्म्याचं जाग होणंही असतं. याला स्पिरिच्युअल सायकोलॉजी मध्ये द डार्क नाईट ऑफ द सोल असं म्हणतात. हा कन्सेप्ट सगळ्यात आधी 16व्या शतकात सेंट जॉन ऑफ द क्रॉस या स्पॅनिश संतांनी मांडला. ते म्हणाले होते, जेव्हा देव तुम्हाला एका उच्च उद्देशासाठी बोलवतो तेव्हा तो आधी तुम्हाला या भौतिक जगातल्या सगळ्या आकर्षणांपासून तोडतो. तुम्हाला सगळं निरर्थक वाटायला लागतं, कारण तुमचा आत्मा आता भौतिक गोष्टींपलीकडचं काहीतरी शोधायला लागलेला असतो. आता हेच सायन्स काय सांगतं ते देखील बघा. डॉक्टर लिसा मिलर कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या क्लिनिकल सायकोलॉजीच्या प्रोफेसर आहेत. यांनी एक अत्यंत महत्वपूर्ण रिसर्च केलेला आहे. त्यांचं पुस्तक आहे द अवेकन्ड ब्रेन. या रिसर्च मध्ये त्यांनी fMRI ब्रेन स्कॅन्स वापरून हजारो लोकांच्या ब्रेनचा अभ्यास केला. त्यांना एक गोष्ट तिथे सापडली. ज्या लोकांना अचानक जगण्यात अर्थ नाही असं वाटायला लागतं, ज्यांना एक्झिस्टेन्शियल एम्प्टीनेस असं जाणवायला लागतं, त्या लोकांच्या ब्रेन मध्ये पॅरिएटल कॉर्टेक्स हा भाग एका विशिष्ट पद्धतीने ऍक्टिव्ह होतो. हा तोच भाग आहे जो स्पिरिच्युअल एक्सपिरियन्सशी संबंधित आहे. आता म्हणजे काय? म्हणजे जेव्हा तुम्हाला हा रिकामेपणा जाणवतो तेव्हा तुमचा ब्रेन लिटरली एका स्पिरिच्युअल अवेकनिंग साठी तयार होत असतो. तुमचा आत्मा म्हणतोय, मला या बाहेरच्या गोंधळापेक्षा काहीतरी खोलवरचं हवंय. आता हेच आपल्या भारतीय शास्त्रात कसं सांगितलंय ते बघूया. भगवद्गीतेमध्ये अध्याय 2 श्लोक 59 यामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः. म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीचा आत्मा जागृत होतो तेव्हा भौतिक विषयांमधला रस हा कमी व्हायला लागतो.
ते देखील आपोआप. ती व्यक्ती या जगातल्या गोष्टींपासून स्वतःहून निवृत्त व्हायला लागते. याचाच अर्थ तुम्हाला पार्ट्यांमध्ये, शॉपिंगमध्ये किंवा मौज मजेमध्ये रस उरलेला नाहीये, ही तुमची कमजोरी नाहीये. हे तुमचं एक सामर्थ्य, हे काहीतरी विशेष गोष्ट आहे. हे तुमच्या आत्म्याची एक ताकद आहे. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे, जैसे सोने कसी लागता शुद्ध होऊनी निघे, तैसे मन विषयातुनी विरक्त होऊनी उठे. याचा अर्थ म्हणजे जसं सोनं कसोटीला लागल्यावर शुद्ध होतं, तसंच मन विषयातून विरक्त होतं तेव्हा ते शुद्ध होतं. एक रिअल लाईफ उदाहरण मी इथे सांगतो. पुण्याची अनघा, वय वर्ष 32. ती एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मार्केटिंग मॅनेजर होती. पगार लाखांच्या वर होता. मित्रमैत्रिणींच्या एक मोठ्या ग्रुपमध्ये ती सतत वावरायची. दर विकेंडला पार्टीजला जायची, दर महिन्याला ट्रिप्स व्हायच्या. पण एके दिवशी एका सॅटरडे नाईट पार्टीमध्ये सगळे नाचत होते, हसत होते, डीजे वाजत होता. पण अनघा अचानक एका कोपऱ्यात जाऊन बसली. तिच्या मैत्रिणीने तिथे जाऊन तिला विचारलं, काय झालं, बरं तर आहे ना, बरं वाटत नाहीये का तुला? अनघा म्हणाली, मला नाही माहित, सगळं काही ठीक आहे, पण या सगळ्याला काहीच अर्थ वाटत नाहीये. मला आतून एक भयंकर रिकामेपणा जाणवतोय. जणू मी एका मोठ्या गर्दीत आहे, पण मी तरी देखील एकटी आहे. पुढचे काही दिवस अनघाने सगळ्या पार्टीजला जाणं टाळलं. ती शांतपणे बसून राहायला लागली. एका रात्री एकटी छतावर बसून होती आणि आकाशाकडे ती बघू लागली. तिच्या आईला काळजी वाटली. आई म्हणाली, बाळा, तुला तुला काही होतंय का? डॉक्टराकडे जाऊया का आपण? अनघा म्हणाली, आई, मला घाबरू नको, मला असं काही होत नाहीये. उलट उलट मला असं वाटतंय की आतापर्यंत मी झोपलेली होते, पण आत्ताच मला जाग आलेली आहे. मी आता जागी झालेली आहे. त्या रात्री अनघाने पहिल्यांदा ध्यान केलं. फक्त 10 मिनिटं शांत बसली. डोळे मिटून ती शांत बसली होती आणि त्या 10 मिनिटात तिला इतकी शांतता जाणवली, जी तिला कधीच कोणत्या पार्टीमध्ये किंवा कोणत्या व्हॅकेशन मध्ये कुठेच जाणवली नव्हती. अनघा आज म्हणते, तो रिकामेपणा डिप्रेशन नव्हता, तो माझ्या आत्म्याचा आवाज होता. तो मला सांगत होता, तू चुकीच्या ठिकाणी शांतता शोधतेस. शांतता ती बाहेर नाहीये, ती तुझ्या आत आहे. देवाने मला त्या गोंधळातून बाहेर काढलं, कारण त्याला माझ्याशी शांततेत काहीतरी बोलायचं होतं. मित्रहो, जर तुम्हालाही असा रिकामेपणा जाणवत असेल, जर कशातच मन लागत नसेल, जर सगळं असूनही काहीच नाहीये असं वाटत असेल, तर घाबरू नका. हा तुमचा डिप्रेशन नाहीये, हे तुमच्या आत्म्याचं जागं होणं आहे. देव तुम्हाला या भ्रमित जगातून बाहेर काढतोय. तो तुम्हाला सांगतोय, तू माझ्यापर्यंत ये, मी तुझी वाट पाहतोय. लक्षण नंबर 2, वारंवार मिळणारे संकेत. द युनिवर्स इज टॉकिंग टू यू. मित्र हो, आता दुसरं लक्षण जरा वेगळं आहे. तुमच्यासोबत असं कधी होतं का की रस्त्यावरून चालत असता आणि एक नंबर प्लेट दिसते 1111, मग फोन उचलता आणि वेळ झालेली असते 1111, मग कुठे बिल बघता बघता तर तिथे देखील टोटल झालेली असते 1111 रुपये, किंवा सतत 333, 444, 777 हे नंबर्स तुम्हाला वारंवार सतत दिसत राहतात. किंवा कधी असं होतं का की तुम्ही एका प्रश्नावर विचार करत असता आणि अचानक कोणीतरी नेमकं त्याच विषयावर बोलायला लागतं, किंवा तुम्ही एखाद्या कठीण प्रसंगात असता आणि अचानक एखादं गाणं ऐकू येतं ज्याचे बोल जणू तुमच्यासाठीच लिहिलेले असतात, किंवा एखादं पुस्तक चुकून तुमच्या हातात येतं आणि त्यातलं एक वाक्य तुमच्या मनातल्या प्रश्नाचं अचूक उत्तर देऊन जातं. बहुतेक लोक म्हणतात, अरे हा योगायोग आहे, कोइन्सिडन्स आहे, किंवा काहीतरीच काय. पण मित्र हो, जगात योगायोग असं काहीच नसतं. हे एक संकेत आहे.
ही ब्रह्मांडाची भाषा आहे. देव तुमच्याशी बोलतोय, पण तो शब्दात नाही बोलत, तो संकेतात बोलतोय, संकेतांमधून तो बोलतोय. आता याला सायन्स काय म्हणतं ते बघूया. स्विस सायकियाट्रिस्ट कार्ल गुस्ताव जुंग, जे सिग्मंड फ्रॉइड नंतर जगातले सगळ्यात प्रसिद्ध मानसशास्त्र मानले जातात, त्यांनी एक अत्यंत क्रांतिकारी कन्सेप्ट मांडलाय, सिंक्रोनॉसिटी. जुंग म्हणतात, सिंक्रोनॉसिटी म्हणजे दोन किंवा अधिक घटना ज्या एकमेकांशी कॅज्युअली कनेक्टेड नाहीयेत, म्हणजे एकाने दुसरी घडवलेली नसते, पण त्या इतक्या मिनिंगफुली कनेक्टेड आहेत की त्यांना योगायोग म्हणणं हे एक अज्ञानाचं लक्षण आहे. जुंग यांनी स्वतः एक अनुभव सांगितला. एकदा ते एका पेशंटशी बोलत होते. ती पेशंट तिच्या स्वप्नात एक सोनेरी बीटल म्हणजे एक सोनेरी भुंगा तिने पाहिलेला होता. ती हे सांगत असतानाच जुंग यांच्या ऑफिसच्या खिडकीवर एक सोनेरी बीटल येऊन बसला होता. जुंग म्हणतात, हे कोणतं योगायोग नव्हतं, हे युनिव्हर्सचं बोलणं होतं. कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीचे फिजिसिस्ट डॉक्टर डेव्हिड बोहम, जे अल्बर्ट आइन्स्टाईनचे सहकारी होते, त्यांनी देखील एक थेअरी मांडलेली आहे, इम्प्लिकेट ऑर्डर. ते म्हणतात, या दृश्य जगाच्या मागे एक अदृश्य ऑर्डर आहे, जो सगळ्या गोष्टी कनेक्ट करतो. आपल्याला जे योगायोग वाटतात ते खरं तर या इम्प्लिकेट ऑर्डरचे एक्सप्रेशन्स आहेत. आता हेच आपल्या शास्त्रात कसं सांगितलंय ते बघूया. ईशावास्य उपनिषदात म्हटलेलं आहे, ईशावास्यमिदं सर्वं यक्तिंच जगत्याम जगत. म्हणजे या जगातली प्रत्येक गोष्ट ईश्वराने व्यापलेली आहे. प्रत्येक पान, प्रत्येक वारा, प्रत्येक आवाज, प्रत्येक नंबर, सगळ्यांमध्ये ईश्वर आहे. आणि जेव्हा ईश्वराला तुमच्याशी काहीतरी सांगायचं असतं, तुम्हाला काहीतरी बोलायचं असतं, तेव्हा तो या सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला संकेत पाठवतो. संत एकनाथ महाराजांनी म्हटलेलं आहे, पाषाणामध्ये देव पाहे तयाचे भाग्य काय सांगावे. म्हणजे जो दगडामध्येही देवाला पाहू शकतो त्याचं भाग्य तर किती अपार आहे. एक रिअल लाईफ स्टोरी तुम्हाला सांगतो इथे. नाशिकचा सागर, वय वर्ष 29, तो एका स्टार्टअप वर काम करत होता. पण स्टार्टअप खूप अडचणीत होतं, पैसे संपत आले होते, इन्व्हेस्टर्स मिळत नव्हते. सागर रात्री विचार करायचा, मी हे सोडून द्यावं का, नोकरी करावी का. एके दिवशी सकाळी तो चहा पित असताना टीव्हीवर एक इंटरव्ह्यू लागला होता. एका एंटरप्रेन्युअरचा इंटरव्ह्यू तो होता. तो एंटरप्रेन्युअर म्हणाला, मी 7 वेळा फेल झालो, पण मी थांबलो नाही, कारण मला एक गोष्ट माहिती होती, जो थांबत नाही त्याला देवही थांबवू शकत नाही. सागरने टीव्ही बंद केला. मग तो ऑफिसला निघाला. रस्त्यात एक होर्डिंग दिसली. त्या होर्डिंगवर लिहिलेलं होतं, डोंट स्टॉप, युअर ब्रेक थ्रू इज नियर. सागरला वाटलं, अरे हा योगायोग आहे का. पण मग ऑफिसमध्ये पोहोचल्यावर त्याच्या कलिगने त्याला एक बुक गिफ्ट म्हणून दिली. बुकचं नाव काय होतं माहितीये का, द अल्केमिस्ट. सागरने ती उघडली. पहिलंच वाक्य तिथे लिहिलेलं होतं, व्हेन यू वॉन्ट समथिंग ऑल द युनिवर्स कन्स्पायर्स इन हेल्पिंग यू अचीव इट. जेव्हा तुम्हाला खरोखर काहीतरी हवं असतं तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला ते मिळवून देण्यासाठी एकत्र येतं. सागरच्या डोळ्यातून तर पाणीच आलं. त्या दिवशी त्याला कळालं, हे 3 संकेत एकाच दिवशी चुकून आलेले नव्हते. ब्रह्मांड त्याला काहीतरी सांगत होतं की थांबू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. पुढच्या 3 महिन्यात सागरला एक इन्व्हेस्टर मिळाला. आज त्याची कंपनी 5 शहरांमध्ये काम करते. सागर आज म्हणतो, त्या दिवशी जर मी ते संकेत योगायोग म्हणून इग्नोर केले असते तर आज मी नोकरी करत बसलो असतो. पण देवाने मला सांगितलं की थांबू नकोस, आणि मी ते ऐकलं. मित्र हो, तुम्हालाही असे संकेत मिळत असतील. नंबर्स,
गाणी, पुस्तकं, कोणाचं बोलणं, कोणती घटना असेल तर त्यांना योगायोग म्हणून उडवून लावू नका. प्रत्येक संकेतामागे एक अर्थ दडलेला असतो. ब्रह्मांड तुमच्याशी बोलतय, देव तुम्हाला दिशा दाखवतोय. तुम्हाला फक्त ऐकायला शिकायला हवं. लक्षण नंबर 3, जुनी नाती तुटतायत. मित्र हो, आता तिसरं लक्षण खूप जणांना पर्सनली जाणवणारं हे लक्षण आहे. तुमच्या आयुष्यात असं होतंय का? एकेकाळी जिवलग मित्र होते, अगदी जवळचे मित्र, आता अचानक ते दूर गेलेत. ज्या नातेवाईकांशी रोज बोलायचा ते आता अनोळखी वाटायला लागलेत. काही लोकांचं वर्तन इतकं बदललंय की त्यांच्यापासून दूर राहणंच आता अनिवार्य झालंय. तुम्ही एका मोठ्या ग्रुपमध्ये होता, पण आता तो ग्रुप तुटलेला आहे. कधी तुम्ही लोकांपासून दूर गेलात, कधी लोक तुमच्यापासून दूर गेले असतील. आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणजे एकटेपणा, एक भयावह गडद एकटेपणा. तुम्हाला वाटतं माझं कोणीच नाही, मी एकटा पडलोय, लोक मला सोडून गेले, माझ्यात काहीतरी चूक आहे म्हणून कोणी माझ्यासोबत राहतच नाहीये. पण मित्र हो, थांबा. हे जे तुम्हाला वाटतंय ते पूर्णपणे चुकीचं आहे. तुमच्यात काहीच चूक नाहीये. उलट तुमच्यात काहीतरी इतकं विशेष आहे की देव तुम्हाला या गर्दीतून वेगळं करतोय. याला मी म्हणतोय द सेक्रेट प्रूनिंग, म्हणजेच पवित्र छाटणी. आता यासाठी एका बागेतलं उदाहरण देतो. एखाद्या गुलाबाच्या झाडाला जेव्हा माळी छाटतो तेव्हा तो त्या झाडाच्या जुन्या सुकलेल्या निरुपयोगी फांद्या कापतो. झाडाला त्या क्षणी वेदना होत असतात. ते म्हणत असेल, माळी माझं नुकसान करतोय. पण माळी जाणतो, या जुन्या फांद्या कापल्या नाहीत तर नवीन फुले येणार नाहीत. तुमच्या आयुष्यातल्या जुन्या नात्यांचं तुटणं म्हणजे ही एक सेक्रेड प्रूनिंग आहे. देव तुमच्या आयुष्यातल्या त्या फांद्या कापतोय ज्या तुमची ऊर्जा शोषत होत्या, ज्या तुम्हाला मागे खेचत होत्या, ज्या तुम्हाला तुमच्या खऱ्या उद्देशापासून दूर नेत होत्या. आता सायन्स काय सांगतं ते बघूया. डॉक्टर रॉबिन डनबर, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचे एव्होल्युशनरी सायकोलॉजिस्ट, यांनी एक फेमस थेरी दिली, डनबर्स नंबर. त्यानुसार एक माणूस जास्तीत जास्त 150 मिनिंगफुल रिलेशनशिप्स मेंटेन करू शकतो. त्यातल्या खरोखर जवळच्या फक्त 5च असतात. म्हणजे तुमच्या आयुष्यात शेकडो लोक येतात आणि जातात, पण तुमच्या खऱ्या जवळचे फक्त 5च लोक असतात. बाकीचे येतात, त्यांचा उद्देश पूर्ण होतो आणि ते निघून जातात. हे नॅचरल आहे. आता डॉक्टर ज्युडिथ सिल्स, एक प्रसिद्ध क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत, यांनी सायकोलॉजी टुडे मध्ये लिहिलंय, outgrowing relationships is not a sign of failure, it is a sign of growth. When you evolve, your circle naturally changes. म्हणजे नात्यातून बाहेर पडणं हे अपयशाचं लक्षण नाहीये, हे वाढीचं लक्षण आहे. जेव्हा तुम्ही इव्हॉल्व होता तेव्हा तुमचं सर्कल आपोआप बदलतं. आता हेच आपल्या शास्त्रात काय सांगितलंय ते बघूया. भगवद्गीतेमध्ये सांगितलंय, अध्याय नंबर 2 श्लोक नंबर 47 मध्ये सांगितलंय, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. याचा एक सूक्ष्म अर्थ असा आहे, प्रत्येक नातं हे एक कर्म आहे. त्या नात्याचं फळ म्हणजे ते नातं किती काळ टिकेल हे तुमच्या हातात नाही. काही नाती एका हंगामासाठी येत असतात आणि काही नाती तर आयुष्यभरासाठी येत असतात. ज्यांचा हंगाम संपला त्यांना सोडायला शिका. संत कबीर देखील म्हणतात, कबीर संगत साधू की जो करी दिन दिन होएत, साकट काली कामली धोये होय न श्वेत. म्हणजे साधू माणसांची संगत ठेवा. जे लोक तुम्हाला खाली खेचतात, जे तुमच्या ऊर्जेला शोषतात, ते काळ्या कंबळासारखे आहेत, जे कितीही धुतलं तरी ते पांढरं होत नाही. त्यांना सोडा. आता इथे एक रिअल लाईफ स्टोरी सांगतो. कोल्हापूरचा तन्मय, वय वर्ष 34, तो एका कॉलेज मधला टॉपर होता. पण कॉलेज नंतर त्याचे सगळे मित्र वेगवेगळ्या दिशांना गेले. काहींना नोकऱ्या लागल्या, काहींना बिझनेस सुरू केला. पण तन्मय मात्र स्वतः एक
स्पिरिच्युअल टीचर बनायचं हे असं ठरवत होता. तो ध्यान करायचा, शास्त्र वाचायचा, आश्रमांना भेटी द्यायचा. त्याच्या मित्रांनी त्याची चेष्टा केली. तू वेडा झालायस, कमावणार कसा, लोक हसतील तुला. एक एक करून सगळे मित्र दूर गेले. अगदी तन्मयचे नातेवाईकही म्हणायचे, याचं डोकं फिरलंय का. तन्मय एकटा पडला. त्या एकटेपणात तो रडायचा, देवा देवा, मी तुझ्यासाठी सगळं सोडतोय, पण तू मला एकटं का सोडतोयस. पण तन्मयने हार मानली नाही. तो ध्यान करत होता, शिकत राहिला. आज 5 वर्षानंतर तन्मय एक प्रसिद्ध मेडिटेशन टीचर आहे. त्याचे ऑनलाईन कोर्सेस हजारो लोक फॉलो करतात. त्याचं पहिलं पुस्तक हे बेस्ट सेलर झालंय. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे त्याच्या जुन्या मित्रांपैकी काही जण आता त्याचे स्टुडंट्स झालेले आहेत. तन्मय म्हणतो, त्यावेळी मला वाटत होतं देवाने मला एकटं सोडलंय, पण देवाने मला एकटं नव्हतं सोडलं, तो मला एकांतात घेऊन गेला होता. कारण त्याला माझ्याशी शांततेत काहीतरी बोलायचं होतं. गर्दीत देवाचा आवाज ऐकू येत नाही, एकांतातच तो ऐकू येतो. मित्र हो, रामायणात भगवान श्री रामांना 14 वर्षाचा वनवास झाला होता. त्या वनवासात ते राजवाड्यापासून, सगळ्या सुखसोयींपासून, अनेक नात्यांपासून दूर गेले होते. पण त्याच वनवासात त्यांनी अनेक ऋषींना भेट दिली. ते अनेक दुष्ट शक्तींचा नाश करू शकले आणि अखेर रावणाचा देखील वध करून अधर्माचा नाश केला. जर वनवासच त्यांच्या नशिबी नसता तर राम हे मर्यादा पुरुषोत्तम बनलेच नसते. तुमच्या आयुष्याला हा एकटेपणा जो आहे तो देखील हा तुमचा वनवास आहे. आणि या वनवासातूनच तुमचं खरं स्वरूप प्रकट होणार आहे. म्हणून या एकांताला तुमचा शत्रू नाही तर तुमचा मित्र बनवा, कारण एकांतातच देव बोलतो. लक्षण नंबर 4, स्वतःच्या अस्तित्वावर प्रश्न पडणे. मित्र हो, हे चौथं लक्षण कदाचित सगळ्यात गहन आहे. तुम्हाला हा प्रश्न कधी पडलाय का की मी कोण आहे, माझा जन्म कशासाठी झालाय, या जगात माझं उद्देश तरी काय, मी फक्त नोकरी करायला, पैसे कमवायला आणि संसार करायला आणि मग मरायलाच जन्माला आलोय का. मरणानंतर काय होतं, देव खरोखर या जगात आहे का, या सगळ्याला काय अर्थ आहे. जर असे प्रश्न तुम्हाला पडत असतील तर ऐका. बहुतेक लोक या प्रश्नांना ओव्हर थिंकिंग मानतात. काही काम नाहीये का रे तुला, एवढं विचार कशाला करतोस, जग, मजा कर आणि सगळं सोडून दे. पण मित्र हो, ही ओव्हर थिंकिंग नाहीये, ही एक अवेकनिंग आहे. हे जागृत होणं आहे. जगातल्या प्रत्येक महान व्यक्तीला, प्रत्येक संताला, प्रत्येक तत्वज्ञानाला आणि प्रत्येक ऋषीला हे आधी हेच प्रश्न पडलेले होते. सिद्धार्थ गौतमाला, म्हणजे जे पुढे गौतम बुद्ध झाले, त्यांना अगदी हेच प्रश्न पडले होते. जन्म, म्हातारपण, आजारपण, मृत्यू, या सगळ्याला काही अर्थ आहे का. या प्रश्नांनीच त्यांना राजवाडा सोडायला भाग पाडलं. या प्रश्नांनीच त्यांना बोधिवृक्षाखाली नेलं आणि या प्रश्नांचीच उत्तरं शोधून ते बुद्ध झाले. आदि शंकराचार्यांना वयाच्या 8व्या वर्षी प्रश्न पडला होता, हे जग मिथ्या आहे का आणि सत्य काय आहे. या प्रश्नानेच त्यांना संन्यास घ्यायला लावला आणि या प्रश्नाचंच उत्तर शोधून त्यांनी अद्वैत वेदांत संपूर्ण जगाला दिला. स्वामी विवेकानंदांना देखील प्रश्न पडला होता, देव आहे का आणि असेल तर कुठे आहे. या प्रश्नानेच त्यांना रामकृष्ण परमहंसाकडे नेलं आणि या प्रश्नाचंच उत्तर मिळाल्यावर त्यांनी शिकागोमध्ये संपूर्ण जगाला हिंदू धर्माचं तत्वज्ञान सांगितलं. म्हणजे हे प्रश्न पडणं हे कमजोरीचं लक्षण नाहीये, हे महानतेची सुरुवात आहे. आता सायन्स काय सांगतं ते बघा. एक्झिस्टेन्शियल सायकोलॉजी ही सायकोलॉजीची एक संपूर्ण मोठी ब्रांच आहे जिथे याच प्रश्नांचा अभ्यास केला जातो. डॉक्टर विक्टर फ्रँकल, जे एक होलोकॉस्ट सर्वायव्हर होते आणि ज्यांनी मॅन्स सर्च फॉर मीनिंग हे जगप्रसिद्ध पुस्तक लिहिलं, ते म्हणतात, जो माणूस का जगायचं हे शोधू शकतो तो कसंही जगू शकतो.
फ्रँकल नाझी कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये 3 वर्ष कैद होते. त्यांचं संपूर्ण कुटुंब मारलं गेलं, पण त्यांनी तिथेही जगण्याचा अर्थ शोधला. ते म्हणतात, माणसाची सगळ्यात मोठी गरज ही अन्न, पाणी किंवा निवारा नाहीये. माणसाची सगळ्यात मोठी गरज ही मीनिंग आहे, अर्थ आहे. ज्याला जगण्याचा अर्थ सापडतो तो कोणत्याही परिस्थितीत टिकून राहू शकतो. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या एका रिसर्चमध्ये 2013 मध्ये असं आढळून आलं, ज्या लोकांना आयुष्यात पर्पज म्हणजेच उद्देश सापडतो त्यांची इम्युनिटी वाढते, त्यांची मेंटल हेल्थ सुधारते, त्यांचं आयुष्य सरासरी 7 वर्षे जास्त असतं. म्हणजे मी का जन्माला आलोय हा प्रश्न तुम्हाला कमजोर करत नाही, तर तो तुम्हाला मजबूत करत असतो. कारण या प्रश्नाचं उत्तर शोधणाऱ्या माणसाचं आयुष्यच बदलून जातं. आता आपल्या शास्त्रात काय सांगितलं आहे ते बघूया. कठोपनिषदात नचिकेता नावाचा एक लहान मुलगा साक्षात यमराजाला विचारतो, मृत्यूनंतर काय होतं? आत्मा अमर आहे का? या जगाचं सत्य काय? यमराज त्याला अनेक प्रलोभने देतो. तुला सोनं हवं का? राज्य हवंय का? तुला सुंदर अप्सरा हवी का? मला हे प्रश्न विचारू नकोस. पण नचिकेता म्हणतो, या सगळ्या भौतिक गोष्टी नश्वर आहेत, मला शाश्वत सत्य हवं आहे. आणि मग यमराज त्याला आत्म्याचं रहस्य सांगतो. तुमच्या मनातले हे प्रश्न म्हणजे तुमच्यातला नचिकेत आता जागा झालाय. भगवान कृष्ण गीतेत म्हणतात, अध्याय 7 श्लोक नंबर 3, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद्यतती सिद्धये. म्हणजे हजारो लोकांमध्ये फक्त एखादाच सत्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करतो, आणि त्या प्रयत्न करणाऱ्यामध्येही फक्त एखादाच सत्य जाणून घेतो. म्हणजे तुम्हाला हे प्रश्न पडतायत हेच दाखवतं की तुम्ही त्या एखाद्यामध्ये आहात. देव हजारो लोकांना हाक मारत नाही, तो फक्त त्यांनाच हाक मारतो जो त्याची हाक ऐकण्यास योग्य आहेत. आणि ही हाक या प्रश्नाच्या रूपातच येत असते. एक रिअल लाईफ गोष्ट तुम्हाला इथे सांगतो. औरंगाबादची स्मिता, वय वर्ष 41, ती एक सक्सेसफुल डॉक्टर होती. MBBS MD. पेशंटची लांब लचक लाईन लागायची. पैसा, प्रतिष्ठा सगळं काही तिच्याकडे होतं. पण एके दिवशी तिच्या एका पेशंटचा मृत्यू झाला. एक तरुण मुलगा, फक्त 22 वर्षाचा. ऍक्सिडेंट मध्ये तो ICU मध्ये आला होता आणि 3 दिवसातच तो गेला. त्या मुलाच्या आईने स्मिताचं हात धरलं आणि म्हणाली, डॉक्टर, माझा मुलगा गेला, पण मला फक्त एकच सांगा, तो आता कुठे गेला आणि तो कुठेतरी आहे का, की का सगळं संपलंय? स्मिताकडे तिला द्यायला उत्तरच नव्हतं. ती रात्री घरी गेली आणि तिला एक प्रश्न पडला. मी डॉक्टर आहे, मी शरीर बरं करते, पण शरीरात जो राहतो तो आत्मा कोण आहे? तर कुठून येतो आणि तो जातो तरी कुठे? माझं मेडिकल सायन्स या प्रश्नाचं उत्तर का देऊ शकत नाही? हा प्रश्न तिला अगदी छळायला लागला. रात्री झोप यायची नाही. दिवसा पेशंट्स बघताना मनात देखील तोच प्रश्न फिरत राहायचा. तिचा नवरा म्हणायचा, अगं तू ओव्हर थिंकिंग करतेस, जास्त विचार करू नकोस. पण स्मिता म्हणाली, हे ओव्हर थिंकिंग नाहीये, हा माझ्या आत्म्याचा आवाज आहे. तो मला काहीतरी सांगतोय आणि मला ते ऐकायचंय. स्मिताने गीता वाचायला सुरुवात केली, उपनिषदे वाचली, मेडिटेशन देखील तिने सुरू केलं, विपश्यना कोर्स देखील तिने केला. आज 3 वर्षानंतर स्मिता तिची मेडिकल प्रॅक्टिस सुरू ठेवते, पण त्यासोबतच होलिस्टिक हिलिंगचं जे प्रोग्राम्स असतात ते प्रोग्राम्स ते चालवते, ज्यात ती पेशंट्सना शरीरासोबतच मनाचंही उपचार कसं करायचं ते शिकवते. स्मिता म्हणते, त्या दिवशी जो मला प्रश्न पडला की मी कोण आहे आणि या जगाचं सत्य काय, तो प्रश्न देवाची हाक होती. देवाने मला त्या प्रश्नातून माझ्या खऱ्या कार्याकडे नेलं. मित्र हो, जर तुम्हालाही मी कोण आहे,
माझा उद्देश काय आहे, असे प्रश्न जर पडत असतील तर त्यांना दडपून टाकू नका. ते प्रश्न तुमचे शत्रू नाहीयेत, ते प्रश्न तुमचे मार्गदर्शक आहेत. ते तुम्हाला तुमच्या खऱ्या स्वरूपाकडे घेऊन जात आहेत. कारण झोपलेल्या माणसाला कधीच प्रश्न पडत नसतो. प्रश्न फक्त जागृत माणसालाच पडत असतात. आणि तुम्हाला प्रश्न पडतायत म्हणजे तुम्ही जागृत होताय. लक्षण नंबर 5, संकटांची मालिका, द डिवाइन फर्नेस. मित्र हो, 5वं आणि शेवटचं लक्षण कदाचित सगळ्यात कठीण आहे. तुमच्या आयुष्यात सध्या एकामागून एक संकटे येत आहेत का? पैशांची अडचण म्हणा, आरोग्याची समस्या, नोकरी गेली, व्यवसाय बुडाला, घरात भांडणे चालू आहेत, कुणाचं अचानक जाणं, विश्वासघात किंवा कुठे चोरी होते, किंवा कोणाच्या जवळच्या व्यक्तीचा किंवा तुमच्या स्वतःचाच कोणता तरी अपघात झाला असावा. सगळं काही मनाविरुद्ध घडणं, जणू काही आयुष्य तुम्हाला तोडायलाच निघालेलं आहे. अशा वेळी साध्या माणसाला वाटतं की देवाचं माझ्याकडे लक्षच नाही. मी इतकी पूजा करतो, इतका चांगला वागतो, तरी माझ्या वाट्याला हे दुःख. देव असेलच तर तो माझ्या सोबतच असं का करतोय? कदाचित मी शापित तर नाहीये ना? तर मित्र हो, थांबा. देवाचं तुमच्याकडे पूर्ण लक्ष आहे. उलट ज्याच्याकडे देवाचं लक्ष नसतं त्याच्या आयुष्यात संकटेच येत नाहीत. हे विधान ऐकून तुम्हाला विचित्र वाटेल, पण ऐका. सोनं शुद्ध करायचं असेल तर त्याला आगीतून जावंच लागतं. कच्चं सोनं आगीत टाकलं की त्यातली भेसळ वितळते आणि शुद्ध सोनं बाहेर येतं. तुमची संकटे ही आग आहे आणि तुम्ही ते सोनं आहात. देव तुम्हाला एका मोठ्या कार्यासाठी तयार करतोय आणि त्यासाठी तुम्हाला शुद्ध व्हावं लागेल. ही शुद्धी संकटाच्या अग्नीतूनच येत असते. आता सायन्स काय सांगतं ते बघा. पोस्ट ट्रॉमॅटिक ग्रोथ म्हणजे PTG हा सायकोलॉजी मधला एक अत्यंत महत्वपूर्ण कॉन्सेप्ट आहे. डॉक्टर रिचर्ड टेडेस्ची ही आणि लॉरेन्स कॉल्होन युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलायनाच्या या 2 प्रोफेसर्सनी 1990च्या दशकात हजारो लोकांचा अभ्यास केलेला आहे, ज्यांनी या संकटांना तोंड दिलंय. युद्ध म्हणा, अपघात, आजारपण, प्रियजनांचा मृत्यू. या लोकांकडे बघून त्यांना एक आश्चर्यकारक गोष्ट सापडली. या संकटामधून गेलेल्या बहुसंख्य लोकांचं आयुष्य संकटानंतर आधीपेक्षा जास्त चांगलं झालं होतं. लोक म्हणाले, मला आता जगण्याचा अर्थ कळालेला आहे. माझे नातेसंबंध आता अधिक खोल झालेले आहेत. मला माझ्या आतली ताकद काय हे पहिल्यांदाच कळाली आहे. मी आता स्पिरिच्युअल बनलो आहे किंवा बनले आहे. डॉक्टर टेरेशी म्हणतात, संकट माणसाला तोडत नाही, ते माणसाला ट्रान्सफॉर्म करतं. ज्या माणसाला संकट तोडू शकत नाही त्या माणसाला कोणतीच गोष्ट तोडू शकत नाही. हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या एका स्टडी म्हणजे 2021 मध्ये असं आढळून आलं की जगातल्या सगळ्यात सक्सेसफुल एंटरप्रेन्योर्स पैकी 65% त्यांच्या करिअरमध्ये या लोकांनी कमीत कमी एक मोठा फेलियर अनुभवला होता. आणि त्यांच्यापैकी 89% जर म्हटलं होतं की तो फेलियर हाच माझ्या सक्सेसचा एक टर्निंग पॉइंट होता. म्हणजे संकट ही एंडिंग नाहीये, संकट ही एक बिगिनिंग आहे. आता आपल्या शास्त्रात काय सांगितलेलं आहे ते बघा. महाभारतात पांडवांना 13 वर्षांचा वनवास मिळाला होता. त्यांचं राज्य हिरावून घेतलं होतं. द्रौपदीचा अपमान झाला, ते जंगलात भटकले, अज्ञातवासात लपून राहिले. पण त्याच वनवासात अर्जुनाने दिव्यास्त्रे मिळवली, भीमाची आणि हनुमानाची भेट झाली, युधिष्ठिराने यक्षाचे प्रश्न सोडवले, द्रौपदीने श्रीकृष्णाशी सगळ्यात गहन संवाद केला. जर वनवास नसताच तर पांडव कुरुक्षेत्राच्या युद्धासाठी तयारच झाले नसते. त्यांचं संकट त्यांना तोडण्यासाठी नव्हतं, ते त्यांना घडवण्यासाठी होतं.
संत तुकारामांचं आयुष्य बघा. त्यांची पहिली पत्नी गेली, मुलगा देखील गेला, दुष्काळात त्यांचा व्यापार बुडाला, लोकांनी त्यांच्या अभंगांची वही नदीत टाकली, त्यांचा अपमान केला. पण या सगळ्या संकटामधून तुकाराम महाराज तुटले नाहीत, ते सोनं बनले. त्यांचे अभंग आजही 400 वर्षानंतरही लाखो लोकांना जगायला शिकवतात. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुची गणपती सकळ मती प्रकाशी, विघ्ने अवघी नासोनी दावी पाऊले भक्तासी. म्हणजे देव विघ्ने म्हणजे अडचणी नष्ट करून भक्तांना योग्य मार्ग दाखवतो. पण तो आधी अडचणी आणतो, कारण त्या अडचणीमधूनच खरा मार्ग सापडतो. आता इथे एक रिअल लाईफ स्टोरी सांगतो, ती ऐका. लातूरचा प्रकाश, वय वर्ष 45. तो एक छोटा व्यापारी होता. कापडाचं दुकान होतं. 2020 मध्ये लॉकडाऊन लागला, दुकान बंद झालं. 3 महिने इन्कम झिरो होतं. भाडं भरता आलं नाही. दुकानदाराने दुकान बंद करायला सांगितलं. बायकोचं ऑपरेशन होतं, त्यासाठीही पैसे नव्हते. मुलाच्या इंजिनिअरिंगची फीस देखील भरता आली नाही. आता प्रकाश एका रात्री देवासमोर बसला आणि रडायला लागला. देवा, मी काय चूक केली रे? मी रोज तुझी पूजा करतो, कधी कुणाचं वाईट केलं नाही, तरी तूच माझ्यासोबत असं का करतोयस? त्या रात्री प्रकाशला झोप लागली नाही. पण अचानक पहाटे 4 वाजता त्याच्या मनात एक विचार आला. कापडाचं दुकान बंद झालंय ना, मग आता ऑनलाईन का नाही विकत? प्रकाशला ऑनलाईन मार्केटिंग बद्दल काहीच माहिती नव्हतं. पण त्या रात्री त्याच्या मनात एक निर्धार त्याने केला. त्याने युट्यूबवर ऑनलाईन सेलिंगचे व्हिडिओज बघितले. मुलाने जो इंजिनिअरिंग करत होता त्याला एक वेबसाईट बनवून दिली. प्रकाशने व्हॉट्सअप ग्रुप्सवरून कापड विकायला सुरुवात केली. पहिल्या महिन्यात फक्त 8,000चा बिझनेस झाला. दुसऱ्या महिन्यात 22,000, तिसऱ्या महिन्यात 55,000 आणि 1 वर्षात बघता बघता प्रकाशचा ऑनलाईन कापडाचा बिझनेस महिन्याला 3 लाख क्रॉस करत होता. आज प्रकाशकडे 2 फिजिकल दुकाने आहेत आणि एक ऑनलाईन स्टोअर आहे, जो 3 स्टेट्स मध्ये डिलिव्हर करतो. प्रकाश आज म्हणतो, त्या लॉकडाऊनने माझं दुकान बंद केलं, पण माझं डोकं उघडलं. जर ते संकटच आलं नसतं तर मी आयुष्यभर त्या छोट्या दुकानातच बसून राहिलो असतो. देवानं माझं एक दार बंद केलं, पण 100 खिडक्या उघडल्या. मित्र हो, जर तुमच्या आयुष्यात सध्या संकटाची मालिका सुरूच असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा. देव तुम्हाला मोडत नाहीये, तो तुम्हाला घडवतोय. तो तुम्हाला एका मोठ्या जबाबदारीसाठी तयार करतोय. लोखंडाला तलवार बनवायचं असेल तर ते आधी आगीत तापवावं लागतं, मग ते हातोड्याने ठोकावं लागतं, मग पाण्यात बुडवावं लागतं. तुमच्या आयुष्यातली संकटे म्हणजे ती आग, तो हातोडा आणि ते पाणी आहे. आणि तुम्ही ती तलवार आहात, जी शुद्ध होऊनच बाहेर पडणार आहे. या 5 लक्षणांचा सारांश आणि त्यामागचा एक मोठा अर्थ. मित्र हो, आता थांबा आणि मागे वळून पहा. आपण 5 लक्षणे बघितली. नंबर 1, मन लागेनासं होणं, तुमचा आत्मा जागा होतोय. नंबर 2, वारंवार संकेत मिळणं, ब्रह्मांड तुमच्याशी बोलतोय. नंबर 3, जुनी नाती तुटणं, देव तुम्हाला एकांतात बोलवतोय. नंबर 4, अस्तित्वावर प्रश्न पडणं, तुम्ही जागृत होतायत. नंबर 5, संकटाची मालिका, देव तुम्हाला घडवतोय. आता एक अत्यंत महत्वाची गोष्ट, ही 5 लक्षणे जी होती ती वेगवेगळी नाहीत. ही एकाच प्रक्रियेचे 5 टप्पे आहेत मित्र हो. याला स्पिरिच्युअल ट्रॅडिशन्स मध्ये स्पिरिच्युअल अवेकनिंग, आध्यात्मिक जागृती असं म्हणतात. आणि या जागृतीचा एक ब्युटिफुल पॅटर्न आहे. पहिला टप्पा, देव तुम्हाला भौतिक जगातून डिस्कनेक्ट करतो, म्हणून तुम्हाला मनच लागत नाही. दुसरा टप्पा, मग तो तुम्हाला
संकेत पाठवतो, मी इथे आहे, माझ्याकडे बघ. मग तिसरा टप्पा, मग तो तुम्हाला गर्दीतून बाहेर काढतो, कारण गर्दीत त्याचा आवाज ऐकू येत नाही. चौथा टप्पा, मग तुम्हाला मूलभूत प्रश्न पडतात की मी कोण आहे, माझा उद्देश काय. मग पाचवा टप्पा, मग तो तुम्हाला संकटाच्या अग्नीतून शुद्ध करतो, तुम्हाला एका मोठ्या कार्यासाठी तयार करतो. हा संपूर्ण प्रोसेस म्हणजे देवाने तुम्हाला निवडणं आहे. आणि मित्र हो, देव प्रत्येकालाच निवडत नाही, तो फक्त त्यांनाच निवडतो ज्यांच्यात काहीतरी विशेष आहे, ज्यांना एक विशेष कार्य करायचं आहे, ज्यांच्यामध्ये या जगाला काहीतरी चांगलं देण्याची क्षमता आहे. आता तुम्ही काय करायचं, एक प्रॅक्टिकल मार्गदर्शन. मित्र हो, फक्त लक्षणे ओळखणं एवढंच पुरेसं नाही, त्यांना प्रतिसाद देणंही महत्वाचं आहे. जर तुम्हाला यातलं एकही लक्षण जाणवत असेल तर आजपासून या 5 गोष्टी करा. नंबर 1, दररोज 10 मिनिटं शांत बसा. ध्यान, प्रार्थना किंवा फक्त शांतता, कोणताही फोन नाही किंवा कोणताही आवाज नाही, फक्त तुम्ही आणि तुमचा आत्मा, कारण देव हा शांततेतूनच बोलतो. डॉक्टर हर्बर्ट बेन्सन हार्वर्ड मेडिकल स्कूलचे प्रोफेसर आहेत. यांनी द रिलॅक्सेशन रिस्पॉन्स या रिसर्च मध्ये दाखवलंय की दररोज 10 ते 20 मिनिटं शांत बसल्यानं ब्रेन मधले स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात आणि इंट्युइशन म्हणजे अंतर्ज्ञान जे आहे ते वाढतं. म्हणजे शांत बसल्यानं तुम्हाला देवाचा आवाज अधिक स्पष्टपणे ऐकू येतं. आता नंबर 2, निसर्गात वेळ घालवा. किमान रोज 20 मिनिटं तरी बाहेर झाडांमध्ये, बागेत, मोकळ्या आकाशाखाली वेळ घालवा. जपानमध्ये याला शिनरिन योकू म्हणजेच फॉरेस्ट बेदिंग असं म्हणतात. शिबा युनिव्हर्सिटीच्या रिसर्च 2010 मध्ये असं आढळलं की निसर्गात वेळ घालवण्यानं कॉर्टिसॉल म्हणजे स्ट्रेस हार्मोन हे 12.4% कमी होतं, ब्लड प्रेशर कमी होतो आणि एक डीप शांतता जाणवते. आपल्या शास्त्रात देखील तेच सांगितलंय. पंचमहाभूतांशी म्हणजे पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश या 5शी यांच्याशी जोडलेला राहणारा माणूस हा ईश्वराशी जोडलेला असतो. आता नंबर 3, एक डायरी लिहा. दररोज रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटं लिहा. आज मला कोणता संकेत मिळालाय, आज माझ्या मनात कोणता प्रश्न आला होता आणि आज मला काय जाणवलं. हे लिहिल्याने तुम्हाला पॅटर्न्स दिसायला लागतील, देवाचे संकेत तुमच्यासाठी अधिक स्पष्ट होतील. डॉक्टर जेम्स पेन बेकर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासचे सायकोलॉजिस्ट यांच्या रिसर्चमध्ये 1997 मध्ये असं आढळलं, जे लोक दररोज त्यांच्या भावना आणि अनुभव लिहितात त्यांचं इमोशनल हेल्थ हे 47% सुधारतं. त्यांना जगण्यात अधिक क्लिअरिटी आणि पर्पज जाणवतं. आता नंबर 4, चांगले लोक शोधा. जुनी नाती तुटतील, ठीक आहे, आता नवी नाती शोधा. नवी नाती अशी नाती जी तुम्हाला वर उचलतील, जी तुम्हाला पुढे नेतील, आध्यात्मिक वाढीत तुम्हाला मदत करतील. जिम रॉन एक प्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर आहेत. ते म्हणतात, तुम्ही ज्या 5 लोकांसोबत सगळ्यात जास्त वेळ घालवता त्या 5 लोकांची ॲव्हरेज म्हणजे तुम्ही असता. म्हणून योग्य लोकच शोधा, सत्संग करा, चांगल्या लोकांसोबत बसा. आता नंबर 5, देवावर विश्वास ठेवा. हे सगळ्यात सोपं आणि सगळ्यात कठीण आहे. जेव्हा संकटे येतात, जेव्हा सगळं तुटतंय, जेव्हा काहीच दिसत नाही, तेव्हा विश्वास ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे. गीतेत भगवान श्री कृष्ण म्हणतात, अध्याय 9 श्लोक 22, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. म्हणजे जे लोक अनन्य भावाने माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्या योगक्षेमाची म्हणजेच त्यांच्या सगळ्या गरजांची मी स्वतः काळजी घेतो.
देवाने स्वतः सांगितलंय, तू माझ्यावर विश्वास ठेव, बाकी सगळं मी बघून घेईन. माझं आणि तुमचं नातं शेवटचं मनापासून बोलणं. मित्रांनो, आज आपण एका अत्यंत गहन विषयावर बोललेलो आहोत. कदाचित तुम्ही आतापर्यंत या सगळ्या गोष्टींना दुर्दैव मानत होता. म्हणत होता की माझं नशीबच खराब असेल, माझ्यासोबत नेहमी वाईटच होतं, देव माझ्यावर रागावला असेल, असं म्हणत असाल. पण आज तुम्हाला कळालंय की देव तुमच्यावर रागावलेला नाही. तो तुमच्यावर प्रेम करतोय. तो तुम्हाला जवळ बोलवतोय. जसं एखादी आई तिच्या लहान मुलाला चुकीच्या मार्गावरून जात असताना ओढून आणते. मुलाला वाटतं की आई रागावलेली आहे, पण आई त्याला योग्य मार्गावर आणत असते. अगदी तसंच देव तुम्हाला या भौतिक जगातल्या गर्दीपासून तो तुम्हाला ओढून काढतोय, कारण त्याला तुम्हाला तुमच्या खऱ्या मार्गावर आणायचं आहे. एक सुंदर उदाहरण मी इथे देतो. हिऱ्याला चमकायचं असेल तर त्याला कापावं लागतं. कच्चा हिरा बाहेरून एका साध्या दगडासारखा दिसतो, पण जेव्हा तो कापला जातो, घासला जातो, पॉलिश केला जातो, तेव्हा त्यातून एक अद्भुत चमक बाहेर येते. तुम्ही तो हिरा आहात आणि तुमच्या आयुष्यातले कठीण प्रसंग म्हणजे ती कापणी, ती घासणी आहे. ती वेदनादायक आहे, मान्य आहे, पण ती आवश्यक आहे, कारण त्याशिवाय तुमची खरी चमक बाहेर येणार नाही. संत ज्ञानेश्वर म्हणतात, देव बोलतो ऐका हो, तयाचे ऐकणे तेची जीवित्वाचे फळ. देव बोलतोय, तुम्हाला फक्त ऐकायचंय. छोटा संकल्प, तुमचं होमवर्क. आज रात्रीपासून सुरुवात करा. आज रात्री झोपण्यापूर्वी नंबर 1 मोबाईल बाजूला ठेवा. नंबर 2 डोळे बंद करा. नंबर 3 5 मिनिटं शांत बसा. नंबर 4 देवाला मनातून सांगा, देवा मी तुझी हाक ऐकतोय किंवा ऐकते, मला मार्ग दाखव, मी तयार आहे. नंबर 5 आणि मग शांतपणे झोपा. आणि आता कमेंट मध्ये लिहा, तुम्हाला यातलं कोणतं लक्षण जाणवतं. लक्षण नंबर 1 की 2 की 3 की ही सगळी 5ही लक्षणं. लिहा आणि मोकळेपणाने लिहा, कारण कमेंट लिहिणं म्हणजे तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असणं आहे. आणि जो स्वतःशी प्रामाणिक असतो त्याच्यापर्यंत देव नक्की पोहोचतो. आणि जर तुम्ही या देवाच्या हाकेसाठी तयार असाल तर तुमच्या त्या देवाचं नाव देखील मला कमेंट मध्ये नक्की लिहा मित्र हो. तो राम असो, तो श्री कृष्ण असो, शिव भगवान असोत किंवा गणपती असो, विठ्ठल असो, दत्त गुरु असो, श्री स्वामी समर्थ असो, जीसस असो, अल्लाह असो किंवा सतगुरु असो, देव कोणतंही असो, तुमच्या देवाचं नाव हे तिथं नक्की लिहा. कारण जेव्हा तुम्ही तुमच्या देवाचं नाव लिहिता तेव्हा तुम्ही त्याला सांगता की मी तुझा आहे आणि तू माझा आहेस. यापेक्षा मोठी कोणती प्रार्थना असूच शकत नाही. यापेक्षा मोठा कोणता संकल्प नाही मित्र हो. आणि हा व्हिडिओ तुमच्या त्या एका माणसाला शेअर करा ज्याला आत्ता जगण्याची दिशा हवी आहे, ज्याला वाटतं माझ्यासोबत सगळं चुकीचंच होतंय. त्या माणसाला सांगा, चुकीचं होत नाही, देव तुला बोलावतोय. कदाचित तुमच्या या एका शेअरने कुणाचं तरी आयुष्य बदलू शकतं. कदाचित कुणाला जगण्याचा अर्थ सापडू शकतो. कदाचित कुणाला देवाची ही हाक ऐकू येईल. कारण कधी कधी एक योग्य विचार योग्य वेळी योग्य माणसांपर्यंत पोहोचणं हाच सगळ्यात मोठा चमत्कार असतो. मित्र हो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत देवावर विश्वास ठेवा, देवाची हाक ऐका आणि त्याच्या मार्गावर चालायला सुरुवात करा. कारण देव तुम्हाला बोलावतोय आणि जो देवाच्या हाकेला प्रतिसाद देतो त्याचं आयुष्य बदललं नाही असं कधीच होत नाही. जो देवाचा होतो त्याला देव आपलं करतो आणि ज्याला देव आपलं करतो त्याला या जगात कशाचीच कमी राहत नाही मित्र हो. धन्यवाद.